रत्नागिरी जिल्ह्यात बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला। ओबीसी, दलित आणि मुस्लिम समाज मोर्चात सहभागी झाला होता। अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी आणि भारतीय संविधानाला कुठलाही धक्का लावला जाऊ नये अशा मागण्यांकरता रत्नागिरी जिल्ह्यात बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला। मोर्चात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। यावेळी जिल्हा प्रशासनाला आपल्या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं आणि मोर्चाची सांगता करण्यात आली। लग्नाचा आमिष दाखवून शिक्षकानं 10वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवरती अत्याचार केल्याची घटना नगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यात घडली। आरोपी शिक्षक रविराज चौधरी फरार असल्यानं जाटतेवळे गावातील संतप्त ग्रामस्थांनी महाविद्यालयात जाऊन आंदोलन केलं। शाळेतल्या सर्व शिक्षकांना बाहेर काढून शाळेला टाळं ठोकण्यात आलं। अखेर शिक्षणाधिकारी आणि शिक्षण विस्तार अधिकारी यांनी शाळेला भेट देऊन आरोपी शिक्षकाचं निलंबन केलं। सरकार नावाची चीज राज्यामध्ये उरली आहे काय? रोजच महिलांवरती अत्याचार सुरू आहेत। राज्यात कायदा आणि सुव्यवस्था उरली आहे का? मुख्यमंत्री म्हणतात महाराष्ट्र घडतोय, मात्र महिलांवरचे अत्याचार वाढत आहेत। हा महाराष्ट्र घडतोय काय असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केलाय। एका दिवसात नोटबंदी होऊ शकते, मग महिलांवरचे अत्याचार कमी का होऊ शकत नाही अशी टीका त्यांनी केली। 5 तारखेला अमरावतीतल्या प्रहारच्या मोर्चावर अमानुष लाठीमार करण्यात आला। त्याचा निषेध करण्याकरता प्रहार संघटनेच्या वतीनं राज्यभर 100 आक्रोश सभा घेण्यात येणार असल्याची माहिती प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी दिली। सहकार राज्यमंत्र्यांच्या म्हणजेच गुलाबराव पाटलांच्या पाळधी गावातच अवैध दारू विक्री तसंच अवैध व्यवसायाविरोधात महिला रस्त्यावरती उतरल्या। गावात अनेक दिवसांपासून अवैधरित्या दारूची विक्री तसंच अवैध व्यवसाय चालू होता, तो त्वरित बंद करण्याच्या मागणीकरता धुळे जळगाव महामार्गावरती रस्ता रोको करण्यात आला। दलित सेवा संघ या संघटनेच्या महिलांनी हे आंदोलन केलं। धुळे महानगरपालिकेमधील स्थायी समिती सभापती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कैलास चौधरी तर महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापतीपदी इंदुबाई वाघ यांची निवड करण्यात आली। महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असली तरी भाजपच्या उमेदवारांना आव्हान दिल्यानं मतदान पद्धतीने सभापतींची निवड करावी लागली। अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीचे कैलास चौधरींची निवड झाली। राष्ट्रवादीच्या चौधरींना 13 तर भाजपच्या बालीबेन मंडोरे यांना 3 मतं पडली। जालना जिल्ह्यामधल्या घनसावंगी बाजार समितीचा निवडणूक निकाल जाहीर झाला। निकालात अंकुशराव टोपे शेतकरी विकास पॅनलचा विजय झाला। निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपने एकत्र युती करून राष्ट्रवादीनं 16 तर भाजपनं 2 जागांवरती निवडणूक लढवली। या निकालात राष्ट्रवादीचे 16 तर भाजपचे 2 असे सर्व 18 उमेदवार विजयी झाले, तर शिवसेना पुरस्कृत पॅनलला या निवडणुकीत एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही। वेंगुर्ले तालुक्यातल्या वजराट ग्रामपंचायत कार्यालय आणि पोस्ट ऑफिस कार्यालय लागलेल्या आगीबाबत वजराट ग्रामस्थांनी शंका व्यक्त केली। पोलीस तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं म्हटलं असलं तरी ग्रामस्थांना मात्र ही गोष्ट अमान्य आहे। या आगीची वरिष्ठ पातळीवर चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थ करतात। रत्नागिरीच्या क्रीडा विभागाच्या इमारतीवरती असणाऱ्या टेरेसवरच्या लाकडांना आग लागली। शिवाजी स्टेडियमजवळ असणाऱ्या कार्यालयाच्या टेरेसवर बॅडमिंटनसाठी लागणाऱ्या कोर्टवर लाकडी फळ्या ठेवण्यात आल्या होत्या। फळ्यांनी अचानक पेट घेतल्यानं सर्वत्र धुराचं साम्राज्य पसरलं। अखेर क्रीडा विभागाच्या बॅडमिंटन कोर्टवर खेळणाऱ्या मुलांना आणि जिममध्ये व्यायाम करणाऱ्यांना बाहेर काढून ही तातडीनं आग विझवण्यात आली। पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या आळेखिंड परिसरात बिबट्याची कातडी तस्करी करणाऱ्या अट्टल चोराला कातड्यासह अटक करण्यात आली। आळेफाटा पोलिसांनी कारवाई केली आहे। इतर 4 आरोपी या घटनेतले फरार आहेत। शांतता आणि शिक्षणाच्या प्रचार प्रसारासाठी सोबतच बेटी बचावचा संदेश यवतमाळच्या मॅरेथॉन रॅलीत देण्यात आला। यात हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। गोसी गावंडे विद्यालय गेल्या 4 वर्षांपासून ही स्पर्धा घेते। पुरुष गटात वाशिमच्या संदीप तायडेनं पहिला क्रमांक पटकावला, तर महिला गटात कांचननं अव्वल क्रमांक पटकावला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।